अजिबात तेल न वापरता ग्लास रगडा किंवा बाउल रगडा आपण बनवणार आहोत। लहान मुलं सारखा रगडा पाणीपुरी मागत असतील तर या पद्धतीने रगडा मुलांना बनवून देऊ शकता। चवीला अप्रतिम हा रगडा लागतो। कुठेही टेस्टमध्ये कॉम्प्रोमाइज करण्याची गरज नाही आणि अजिबात तेल न वापरल्यामुळे रगडा अतिशय हेल्दी सुद्धा आहे। तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी 1 कप व्हाईट वाटाणे किंवा पिवळे वाटाणे रात्रभर भिजवून घेतलेले आहेत। वाटाणे 10 ते 12 तास भिजवून घ्यायचे म्हणजे ते चांगले शिजतात। कुकरमध्ये भिजवलेले वाटाणे टाकले, त्याचबरोबर पाणी सुद्धा टाकलेलं आहे। जेवढे वाटाणे आहेत त्याच्या डबल इथे पाणी टाकलेलं आहे। वाटाणे शिजण्यासाठी पाणी थोडं जास्तीचं लागतं। यातच 2 बटाटे सुद्धा टाकलेले आहेत। चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद सुद्धा टाकून घ्यायची। आवडत असेल तर यामध्ये लाल मिरची पावडर सुद्धा टाकू शकता। आता सर्व मिक्स करून घ्यायचं आणि कुकरला 9 ते 10 शिट्ट्या काढून वाटाणे चांगले शिजवून घ्यायचे। हे वाटाणे शिजण्यासाठी थोडा जास्तीचा वेळ लागतो। वाटाणे शिजत आहेत तोपर्यंत चटण्या बनवून घेऊयात। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर धुवून घेतलेली आहे। जेवढी कोथिंबीर आहे त्याच्या अर्धे पुदिन्याचे पानं घेतलेले आहेत। पुदिन्याची पानं सुद्धा धुवून घेतली। 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा सोलून घेतलेला आहे। पाव चमचा हिंग, चवीनुसार मीठ आणि पाव चमचा काळं मीठ सुद्धा टाकलेलं आहे। अर्धा लिंबू सुद्धा पिळून घ्यायचा आहे। ही चटणी तुम्ही सँडविच बनवण्यासाठी किंवा वडापाव बरोबर खाण्यासाठी सुद्धा वापरू शकता। इथे अर्धा लिंबू पिळून घेतला। लगेच यामध्ये बाइंडिंगसाठी 1 ब्रेड टाकलेला आहे। इथे आपल्याला तेल अजिबात वापरायचं नाही म्हणून ब्रेड टाकला। तुम्ही शेव सुद्धा टाकू शकता किंवा बुंदी टाकू शकता। 4-5 बर्फाचे तुकडे आणि अगदी थोडंसं पाणी टाकायचं। पाणी सुद्धा थंड घेतलेलं आहे। बर्फ आणि थंड पाणी यामुळे चटणीला कलर खूप छान येतो आणि इथे जबरदस्त हिरवी चटणी तयार आहे। आता ही चटणी लगेच मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे। गरमागरम रगड्यामध्ये थंडगार हिरवी चटणी खूप छान लागते। हिरवी चटणी तयार आहे। आंबट गोड चटणी बनवण्यासाठी अर्धी वाटी चिंच 1 तासापूर्वीच भिजवून घेतलेली आहे। 1 वाटी पाण्यामध्ये अर्धी वाटी चिंच भिजवून घ्यायची। वेळ नसेल तर 15 मिनिटं गरम पाण्यामध्ये चिंच भिजवून घेतली तरी चालेल। ही चिंच मिक्सरला फिरवून घेतली आणि आता फक्त चाळून घ्यायची आहे। चिंच भिजवताना त्यात चिंचुके असतील तर ते काढून टाकायचे। चिंचेचं पाणी चाळून झालं की त्यामध्ये पुन्हा अर्धी वाटी पाणी टाकून पुन्हा इथे चाळून घ्यायचं म्हणजे चिंचेचा संपूर्ण कोळ इथे चाळला जाईल। आणि बघा इथे चिंच चाळून घेतलेली आहे। आता यामध्ये एक्स्ट्राचं पाणी टाकायचं नाही। वरचा जो कचरा आहे तो साईडला काढून घ्यायचा। आंबट गोड चटणी तयार करण्यासाठी चिंचेचं पाणी तयार आहे। अर्धी वाटी भिजवलेली चिंच असेल तर त्यामध्ये 1 वाटी पाणी टाकायचं। आता यामध्ये एक्स्ट्राचं पाणी टाकायचं नाही। या पद्धतीने आंबट चिंचेचं पाणी तयार आहे। आता या पाण्याला गोड बनवण्यासाठी मी इथे गूळ घेतलेला आहे। जेवढी चिंच भिजवलेली होती त्याचा डबल गूळ घेतलेला आहे। आता इथे आंबट गोडचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। चवीनुसार मीठ टाकलं, अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली आणि गॅसवरती आता ही गोड चटणी उकळवून घ्यायची आहे। या चटणीमध्ये सुंठ पावडर किंवा चाट मसाला सुद्धा टाकू शकता। हाय फ्लेमवरतीच ही चटणी उकळवून घ्यायची। पाण्यामध्ये गूळ मेल्ट झाला की चटणीला हलकंसं आटवून घ्यायचं आणि इथे आपली गोड चटणी तयार आहे। खूप सुद्धा आटवायची नाही कारण की थंड झाल्यानंतर ही चटणी आणखीन घट्ट होते। या पद्धतीने चटणी तयार झालेली आहे। इतपत पातळ असतानाच मी गॅसची फ्लेम बंद केली। जर तुम्हाला खूप पातळ चटणी आवडत असेल तर आणखी यामध्ये पाण्याचा वापर करू शकता। इथे चटणी टेस्ट करून बघायची। खूप आंबट असेल तर यामध्ये 2-3 चमचे साखर सुद्धा टाकू शकता। या पद्धतीने चटणी तयार केलेली आहे। आता एका वाटीमध्ये गोड चटणी सुद्धा काढून घेतली। ही चटणी आता पातळ दिसत असेल मात्र थंड झाल्यानंतर ही चटणी सुद्धा खूप घट्ट होते। आता ही चटणी सुद्धा थंड करून घ्यायची। तोपर्यंत कुकरमधले वाटाणे सुद्धा शिजलेले आहेत। कुकरची शिट्टी रिलीज झाली की लगेच झाकण काढून चेक करायचं। वाटाणे शिजले नसतील तर पुन्हा कुकरला 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। तर इथे बघा वाटाणे परफेक्ट शिजलेले आहेत। बटाटे लगेच पावभाजी स्मॅशरने स्मॅश करून घेतले। त्याचबरोबर वाटाणे सुद्धा थोडेसे बारीक करून घेतले। तुम्हाला वाटाण्यांचा पूर्ण गाळ करायचा असेल तर आणखीन थोडंसं स्मॅशरने वाटाणे सुद्धा बारीक करून घ्यायचे। मला थोडेसे वाटाणे अखंड ठेवायचे होते म्हणून मी फक्त बटाटे स्मॅश करून घेतले। वाटाणे अखंड ठेवलेले आहेत। आता या वाटाण्यांच्या पेस्टमध्ये फक्त अर्धा चमचा चाट मसाला टाकून मिक्स करून घेतला। आवडत असेल तर या वाटाण्यांमध्ये लाल मिरची पावडर, आमचूर पावडर सुद्धा टाकू शकता। मात्र याच पद्धतीने फक्त हळद मीठ टाकून शिजवलेले वाटाणे आणि बटाटे चवीला खूप छान लागतात। इथे आपले वाटाणे सुद्धा शिजवून तयार झालेले आहेत। जर आणखीन पातळ वाटाणे आवडत असतील तर याच कुकरमध्ये थोडंसं पाणी गरम करून यामध्ये मिक्स करून घ्यायचं कारण की थंड झाल्यानंतर हे वाटाणे सुद्धा खूप घट्ट होणार आहेत। तर चला इथे आपले वाटाणे सुद्धा शिजवून तयार आहेत।
मुलं सारखंच पाणीपुरी मागत असतील तर या पद्धतीने वाटाणे शिजवून त्यांना देऊ शकता. यामध्ये फक्त आंबट गोड पाणी टाकायचं आणि चाट मसाला टाकायचा. कुठेही आपण तेल वापरलेलं नाही तरीसुद्धा परफेक्ट रगडा आज आपण बनवणार आहोत. वाटाणे शिजलेले आहेत, थंडगार हिरवी चटणी तयार आहे, गोड चटणी तयार आहे, कांदासुद्धा बारीक बारीक कापून घेतलेला आहे. आता एखाद्या पेपर बाउलमध्ये सुरुवातीला शिजवलेले वाटाणे टाकायचे, त्यावरती हिरवी चटणी टाकायची. मी चटणी थंड करून घेतलेली आहे. आवडत असेल तर लगेच इथेच गोड चटणी, कापलेला कांदासुद्धा टाकू शकता. हिरवी चटणीच्या वरती पुन्हा वाटाणे टाकून घेतले. आता यावरती पुन्हा हिरवी चटणी, गोड चटणी थोडी जास्त घालायची. आंबट गोड चवीची गोड चटणी या रगड्यामध्ये खूप छान लागते. लांब लांब स्लायसेसमध्ये कट केलेला कांदा, कैरीचं सीझन आहे म्हणून कैरीसुद्धा टाकून घेतली, थोडीशी कोथिंबीर आणि वरतून थोडीशी शेव टाकायची. आपला इथे बाउल रगडा तयार आहे. आवडत असेल तर वरतून लाल मिरची पावडर, चाट मसालासुद्धा टाकू शकता. मी हलकासा चाट मसाला टाकून घेतला. लहान मुलांना सुद्धा खाता येईल इतपत हेल्दी रगडा इथे तयार आहे. कुठेही तेलाचा वापर केलेला नाही आणि रगडा बघा किती सुंदर तयार झालेला आहे. आवडत असेल तर यामध्ये तुम्ही दहीसुद्धा टाकू शकता, म्हणजे दही रगडासुद्धा तयार होईल. ग्लास रगडा बनवण्यासाठी ग्लासमध्ये उकळून घेतलेले वाटाणे, त्यावरती हिरवी चटणी, गोड चटणी, बारीक बारीक कापलेली कैरी, बारीक बारीक कापलेला कांदा, थोडासा चाट मसाला, आवडत असेल तर लाल मिरची पावडर टाकू शकता, पुन्हा उकळवून घेतलेले वाटाणे आणि वरतून आपल्याला आवडते त्या पद्धतीने डेकोरेशन करू शकता. मी पुन्हा हिरवी चटणी टाकून घेतली, थोडीशी गोड चटणी टाकून घेतली. चिंचेमुळे या चटणीला चव खूप छान आलेली आहे. नक्की या पद्धतीने गोड चटणीसुद्धा ट्राय करून बघा. पुन्हा थोडासा कांदा टाकला, लांब लांब कट केलेली कैरी ग्लासमध्ये खोचून घेतली, त्यामुळे ग्लास खूप सुंदर दिसत आहे. थोडीशी कोथिंबीर टाकली, पुन्हा थोडासा चाट मसाला टाकला आणि आवडत असेल तरच वरतून बारीक शेव टाकू शकता. जर अजिबातच तेलकट खायचं नसेल तर इथे बारीक शेव स्किप करून त्याऐवजी तुम्ही काकडी, टोमॅटो, डाळिंब हे सुद्धा टाकू शकता. पुन्हा या ग्लासमध्ये हिरवी चटणी आणि गोड चटणी टाकून घेतली आणि इथे बघा किती सुंदर ग्लास रगडा तयार झालेला आहे. एकाच वेळेस 2 प्रकारच्या चटण्या आणि या पद्धतीने वाटाणे बटाटे जर उकडवून ठेवले तर तुम्ही एकाच वेळेस वेगवेगळ्या प्रकारचे चाट करून खाऊ शकता. उन्हाळ्याचे दिवस आहेत, भाजीपाला खाण्याची, जेवण करण्याची इच्छा होत नाही, मात्र या पद्धतीने जर चाट खायला मिळाला तर बघायलाच नको. आणि ग्लास बघा किती सुंदर दिसत आहे. मार्केटमध्ये जर तुम्ही या पद्धतीने ग्लास चाट खाण्यासाठी गेलात तर एकाच ग्लासची किंमत 90 ते 100 रुपये आहे. तर घरच्या घरी इतका झटपट आणि सोप्या पद्धतीने हा चाट बनवून होतो आणि ते टेक्स्चर बघा किती सुंदर तयार झालेला आहे. बघूनच तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी येत असेल. दिसायला ग्लास जेवढा सुंदर दिसत आहे, चवीलासुद्धा तेवढाच अप्रतिम झालेला आहे. घरामध्ये जर लहान मुलं असतील तर त्यांना या पद्धतीने रगडा बनवून देऊ शकता. फक्त हिरव्या चटणीमध्ये मिरचीचं प्रमाण कमी ठेवायचं, म्हणजे लहान मुलांना खाता येईल. लहान मुलं कशाला, मोठ्यांनासुद्धा भरपूर आवडेल इतपत टेस्टी हा ग्लास रगडा तयार झालेला आहे. जर ग्लास रगडा किंवा फक्त रगडा आवडत नसेल, यामध्ये पुरी टाकायची असेल तर पाणीपुरीची पुरी असते ती टाकू शकता किंवा याच मिश्रणाची तुम्ही पाणीपुरीसुद्धा बनवून खाऊ शकता. पाणीपुरीमध्ये सुद्धा उकडलेले वाटाणे, बटाटे, थोडासा चाट मसाला, 2 प्रकारच्या चटण्या, कांदा, आवडत असेल तर शेव टाकून पाणीपुरीसुद्धा बनवून खाऊ शकता. पाणीपुरीसुद्धा याची खूप छान लागते. माझ्या मुलांनी तर आज भरपूर असा ताव मारलेला आहे. परत मुलांनी पाणीपुरीचं पॅकेट आणलं, पाणीपुरी बाउलमध्ये चुरली, तयार केलेलं सर्व मिश्रण त्यावरती टाकून त्यांनी पुरी रगडासुद्धा एन्जॉय केलेला आहे. याच मिश्रणामध्ये समोसे टाकून तुम्ही समोसा रगडा, दही टाकून दही रगडासुद्धा ट्राय करू शकता. चवीला अप्रतिम असा हा रगडा तयार होतो आणि अजिबात तेलाचा वापर केलेला नाही, त्यामुळे वजन कमी करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही हा रगडा खाऊ शकता. फक्त गोड चटणी बनवताना गुळाच्या ऐवजी थोडीशी खजूर टाकायची, खजूरची चटणी वापरायची. तर ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.